ओके सर. आज आम्ही आपले ठाण्याचे आयुक्त अशोकजी डुमरे यांना एक निवेदन दिलेलं आहे का ठाण्यामध्ये घोडबंदर पट्ट्यामध्ये अनधिकृत पब्स, अधिकृत आणि अनधिकृत दोन्ही पब जे आहेत त्यांच्यामध्ये वयाच्या लहान म्हणजे 16, 17, 18 वर्षाची मुलंसुद्धा त्या पबमध्ये असतात. आत्ताची जी कल्याणी नगर पुणे इथे जी घटना घडली ती घटना ठाण्यात घडू नये याच्या आधीच उपाययोजना करण्यासाठी आज मी एक निवेदन दिलेलं आहे. आणि डुमरे साहेबांनी आज मला शब्द दिला आहे का आजच आमची मीटिंग त्याच्यासाठी बैठक लावतो आहे आणि सगळ्या झोनचे आयुक्त उपायुक्त येत आहेत आणि त्या उपायुक्तांच्या मार्फत सगळ्या पोलीस स्टेशनला तसे निर्देश दिले जातील आणि आपल्याकडे पार्लर म्हणजे जे हुक्का पार्लर आणि पब या सगळ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं. सर काय कराल त्यांना मी माझ्याकडे जे काही पबचे मानपाडा असू द्या किंवा घोडबंदर पट्ट्यातल्या काही पबचे फोटो मी त्यांना आता फॉरवर्ड केले, त्यांना व्हॉट्सअपला पाठवलेले. आणि हिट अँड रन म्हणजे पिल्यानंतर हे 18-21च्या दरम्यानची जी मुलं आहेत त्यांना शुद्ध राहत नाही. आणि हिरंदानी इस्टेट असू द्या, मेडोज असू द्या किंवा घोडबंदर पट्ट्यामध्ये हिट अँड रन म्हणजे जेवढ्या वेगात ते गाडी चालवतात. मागेच एक गायकवाड म्हणून हिरंदानीतला एक मुलगा होता, त्यांनी वाघवीळमध्ये जी दुर्घटना घडली ती मुलगी कासरवाडी पोलीस स्टेशनचीच केस आहे ती. तशाच प्रकारच्या आजही रात्री 12-1 नंतर वेगात गाड्या चालवणारी मुलं आहेत आणि हिट अँड रनच्या नुसत्या केसेस होत आहेत. पण त्यांच्यावर पुढे काय कारवाई होती, त्यांना दहशत बसली पाहिजे, अशा पद्धतीने कडक कारवाई झाली पाहिजे असं त्यांना मी सांगितले. आणि त्यांनी आश्वासन दिले का ह्या मुलांवर म्हणजे पबमध्ये किंवा हॉटेलमध्ये 18 वर्षाच्या किंवा 21 वर्षाच्या पुढच्या मुलांच्या संपूर्ण कार्डची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना कोणतंही मद्य दिलं जाणार नाही आणि प्रवेश दिला जाणार नाही.